40शी नंतर म्हणजे पुरुषांचा हार्डनेस कमी व्हायला सुरुवात होते पेनिसमधला, पण पुरुषाकडचं इरेक्शनच स्ट्रॉंग नाहीये, तर स्वाभाविक आहे ती स्त्री बोलणार आहे ना की मला ते फीलच नाही होतंय. का? कारण त्यांच्या पेनिसमध्ये इरेक्शनच नाहीये. दर एक्स्ट्रा 13 किलो मागं तुमच्या पेनिसचा साईज 1 इंचाने कमी होतो. आता त्यांनी पोझिशन घेतली आहे मेल ऑन टॉप, हे पोटमध्ये येणार आहे ना, ते पेनिस पोहोचणार कसं व्हाजायनापर्यंत? शारीरिक संबंधाच्या वेळेला तिला काही फीलच होत नाही. या लेवलपर्यंत कधी कधी पुरुष बोलतात की तुझी ना लायकीच नाहीये, तेव्हा ते तिला खूप हर्टिंग असतं. ह्या गोष्टी बायका लक्षात ठेवतात आणि मग जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा त्यांना ती इच्छा होत नाही. जर का तुमची फोरस्किन म्हणजे पेनिसची स्किन मागं जात नसेल, रिट्रॅक्ट होत नसेल, तर ती मागं घेण्यासाठी प्रयत्न करा. जर नाही जाते तर डॉक्टरांना येऊन भेटा. कारण का तुम्ही स्वतःच्या फोरस्किनलाच जर कधी हात लावलेला नाही ना, ऐनवेळी सेक्स करायची वेळ येईल तर तुमच्या पेनिस व्हाजायनाला टच करायचं जरी असेल तर तुमच्या मनात भीती निर्माण होणार आहे की त्या स्किनला टच झाल्यावर मला कसं तरी होतंय. प्रेग्नन्सी राहू नये म्हणून आयपीएल कोणी खायची? बाईने खायची. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ राहू नये म्हणून कॉपर्टी सारखे उपाय कुणी करायचे? बायकांनी करायचे. ॲबॉर्शन करायचं कुणी करायचं? बाईने करायचं. बाळ राहिलं त्याचं संगोपन कुणी करायचं? आणि हा फॅक्टर काहींच्या बाबतीत इतका जास्त असतो, म्हणजे आता हा माणूस माझ्या जवळ आला ना की मला असं वाटतं की अरे नाही, हात मग काहीतरी होईल, बाळ राहू शकतं, मला भीती वाटायला लागते आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यानं माझ्या जवळच येऊ नये. नमस्कार, मी हर्षाली आरोग्यावर बोलू काहीच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आजच्या या पॉडकास्टमध्ये खरं तर ज्यांचं लग्न झालं आहे, जे काही प्रॉब्लेम फेस करतायत, त्यांच्या शारीरिक संबंधाबद्दल असतील, जे ते कोणासोबत ओपनली बोलू शकत नाहीत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. कारण का जर तुम्हाला प्रॉब्लेम कळालाच नाही काय तर तुम्हाला त्यावर सोल्युशन मिळणार नाही आणि वेळीच या गोष्टी आणि यावर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय आणि कल्पना एरंडे. यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन आहे हे जाणून घेणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू लोकमत Thank सखी you, टीम लोकमत या सखी. ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. सो पुढचा प्रश्न महिलेचा आहे. तिचं असं मत आहे की शारीरिक संबंधाच्या वेळेला तिला काही फीलच होत नाही, म्हणजे हजबंडचं आत गेलं नाही गेले काही कळत नाही आणि याच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं? म्हणजे माझ्यात काही प्रॉब्लेम आहे की त्यांच्यात की काही बदल झालेत किंवा याची काही वेगळी कारणं असू शकतात का? ॲक्च्युली बऱ्याचदा बायकांच्याच नाही, पुरुषांच्या पण डोक्यात असं असतं की वजायना लूज होते. ते काय वापर झाल्यावर लूज व्हायला असे इलास्टिक बँड वगैरे नाही आहे. वजायना इज अ मस्क्युलर ऑर्गन आणि मसल्सचा टोन जातो, ही एक गोष्ट होते. किंवा असं असतं की बिकॉज मला ते जे सेन्सेशन आहे त्याचा अनुभव घ्यायची एक सवय झाली आणि आता समहाऊ ते जे सेन्सेशन आहे ते मला वेगळं वाटत नाही आणि म्हणून मला प्लेजरेबल वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटायला लागतं की नाही, माझी वजायना लूज झाली आहे म्हणून मला काही फील होत नाही आहे. तर जेव्हा डिलिव्हरी होऊन जाते ना त्यानंतर तुम्ही तुमच्या वजायनल मसल्सला परत टोनअप करण्यासाठी काही एक्सरसाइज करणं हे कंपल्सरी आहे. किंवा तुम्ही असं समजा की तुमच्या पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स आहेत, जे तुमच्या मोशन, युरिन आणि व्हजायनल ओपनिंग ह्या तिन्ही ओपनिंग्सला कंट्रोल करतात. म्हणजे मला जर पॉसिबल नसेल की मी युरिनला किंवा मोशनला जायला पाहिजे तर मी तासनतास युरिन किंवा मोशन होल्ड करू शकते. तसंच माझी व्हजायनल ओपनिंग होल्ड करणं ही पण माझी कॅपॅसिटी त्या मसलमुळेच असते. पण प्रॉब्लेम हा असतो की कारण मला त्या मसलचा टोन कसा मेंटेन करायचा हे माहीत नसतं, मला हे कोणी शिकवत नाही. इवन बऱ्याचदा पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरीनंतर हॉस्पिटल्समधनं पण हे बायकांना कधी शिकवलं जात नाही. मग तो टोन गेला ना की तो फील जातो आणि तुम्ही त्याच पद्धतीने सेक्स करत असाल तर तुम्हाला वेगळं फील येणार पण नाही आहे. मग मलाच असं वाटायला लागतं की मला फील नाही होते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही पहिलं तर तुमच्या मसलचा टोन सुधारणं हे त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर. मग त्याच्यासाठी पेल्विक फ्लोअरच्या एक्सरसाइज करायच्या. ह्याच्याबरोबर तुम्ही पार्टनर सेक्समध्ये काही चेंजेस करणं अपेक्षित आहे. म्हणजे की तुम्ही पोझिशन्स बदलणं. जर कायम मेल ऑन टॉप पोझिशनला सेक्स होत असेल तर सेम पोझिशनमध्ये सेक्स झाल्यामुळे त्याच्यात वेगळं फील होणं बंद होतं. इन्स्टेड ऑफ दॅट फिमेल ऑन टॉप काउगल पोझिशन्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही पार्टनरकडे फेस करून किंवा पार्टनरकडे पाठ करून सेक्स करणं. त्यामध्ये वेगवेगळे अँगल्स. मग अँगल कसा आणायचा? तुम्ही बसताय तेव्हा तुमचा एक पाय फोल्ड केलेला आहे, एक पाय स्ट्रेट आहे
किंवा दोन्ही पाय फोल्ड केलेले आहेत, दोन्ही पाय स्ट्रेट आहेत, किंवा तुम्ही मागे रेलून बसताय, पार्टनरकडे फेस करताय किंवा पार्टनरकडे पाठ करताय, या सगळ्या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये तुमचा फील बदलतो. आणि ते केल्यावर ज्या पोझिशनला मला तो फील आवडतो त्या पोझिशनला मी रिपिटेशन्स परत परत करणं, ह्यानं मला तो फील परत मिळतो. किंवा याच्यापेक्षाही डॉगी स्टाईल सारख्या ज्या पोझिशन आहेत, रेअर एंट्रीच्या ज्या पोझिशन असतात, याच्यामध्ये तुमच्या मसल्सच्या, थाईच्या मसल्सच्या प्रेशरमुळे एंट्रीची जागाच कमी होते, मग तिथे फील जास्त बेटर येतो. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही सेक्स करताय तेव्हा तुम्ही क्रॉस लेग करणं, याच्याने तुमच्या पार्टनरसाठी जी स्पेस अवेलेबल होते ती कमी होते आणि फील जाणवायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टी तुमच्या सेक्स लाईफमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो सेक्सचा एक्सपिरियन्स आहे तो बदलतो, तो वेगळा होतो आणि म्हणून मग तो हवाहवासा होतो. आणि मसल टोन जर गेला असेल, फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा सगळं नॉर्मल होतं तेव्हा असं जेव्हा वाटायला लागतं, तर तेव्हा पेल्विक फ्लोअरच्या एक्सरसाइजेस, ज्याला केगल एक्सरसाइजेस म्हणतात, त्यानं तो फील येतो. कारण सेक्स करताना जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरचं लिंग होल्ड करू शकता, ह्या गोष्टीने पण एक वेगळी फिलिंग मिळते की हो, आय एम स्टील देअर, आय कॅन होल्ड इट. आणि हे पुरुषांना पण सुखावणार असते की जेव्हा त्यांची पार्टनर ते होल्ड देऊ शकते त्यांना, मग त्यांना पण तो प्लेजर मिळायला लागतो. आणि जर हे होत नसेल तर मग आपल्याला असं वाटतं की मला फील होत नाहीये किंवा पार्टनरला फील होत नाहीये. आणि हे सगळं करूनही जर तुम्हाला असं वाटतंय की ते फिलिंग येत नाहीये, तर अशा वेळी मात्र मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण मग याच्यामध्ये व्हजायनल टाईटनिंगसाठी ते तुम्हाला आवर्जून काही एक्सरसाइजेस शिकवतील, काही प्रोसिजर असतात त्या केले जातात, आणि प्लस तुम्हाला मेडिसिन्स दिले जातात जेणेकरून तुमच्या मसलचा टोन सुधारेल. अलॉंग विथ एक्सरसाइजेस त्या सगळ्या ट्रीटमेंटने व्हजायनल टाईटनिंग सारखा इफेक्ट येतो. ॲक्च्युली व्हजायनल टाईटनिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की व्हजायनल मसल टोन सुधारतो, आणि ह्या ट्रीटमेंटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यात मेल पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की त्यांची पार्टनर त्यांना असं म्हणते की मला फील नाही होते, मग त्या पुरुषाला पण थोडंफार टेन्शन येणं स्वाभाविक आहे. आता त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे की म्हणजे वयाच्या कुठल्या टप्प्यावर विचारलं, त्यांनी वय मेन्शन नाही केलेलं. तर फिमेलमध्ये वयाच्या ठराविक टप्प्यावर गेल्यानंतर हे बोलणं पुरुषाला होतं, साधारणतः 40च्या नंतर खास करून, की जिथं ॲक्च्युअली पुरुषांमध्ये पण 40 नंतर, म्हणजे मी असं म्हणेल की एव्हरी सेकंड पर्सन सफर फ्रॉम इरेक्टाईल डिस्फंक्शन. 40 नंतर म्हणजे पुरुषांचा हार्डनेस कमी व्हायला सुरुवात होते पेनिसमधला. का? कारण काही ॲडेड फॅक्टर पण येतात, काहींना डायबिटीज, काहींना BP, असे आजार त्याच्यामध्ये ॲड होतात. आणि निसर्ग नियम सगळ्यांनाच लागू आहे ना, एजिंग सगळ्यांनाच आहे. तर एजिंग किती असावं, फास्ट आणि स्लो, हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. तुम्ही जर मेंटेन केलं स्वतःला, फिमेलच्या बाजूने त्यांची व्हाजायना किंवा हे सगळं ठीक आहे, पण पुरुषाकडचं इरेक्शनच स्ट्रॉंग नाही आहे, तर स्वाभाविक आहे ती स्त्री बोलणार आहे ना की मला ते फीलच नाही होत आहे. का? कारण त्यांच्या पेनिसमध्ये इरेक्शनच नाही आहे. आणि ह्यांनी जर का ते वय क्रॉस केलं किंवा ह्यांना डायबिटीज BP ॲड झालेला आहे, तर त्या पुरुषाच्या पेनिसमध्ये इरेक्शन तेवढं स्ट्रॉंग येणार नाही. जेवढं इरेक्शन पूर्वी येत असतं तेवढं. असे पण मी जे आता ह्या ठिकाणी हात दाखवतोय, 15 ते 25 ह्या वयामध्ये असं इरेक्शन असतं, 25 to 35 मध्ये असं असतं, 35 to 45 मध्ये असं आहे, 45 to 55 मध्ये असं आहे. मग हे जे स्ट्रेट आणि ह्या अँगलमध्ये इरेक्शन जे 25ला वगैरे असतं, ते 35ला गेल्यावर अजून कमी होणार आहे. स्वाभाविक आहे, 40ला गेल्यानंतर त्यातला हार्डनेस कमी होणार आहे, स्ट्रेंथ कमी होणार आहे. त्या फिमेलला हे वाटणारच आहे, स्वाभाविक आहे की ते मला ते जाणवत नाही आहे. पण मग त्या पुरुषाला अजून जास्त टेन्शन येतं. तर ही गोष्ट दोघांनी एकमेकांना सांभाळून करायला पाहिजे की तिथं त्या गोष्टीला एक्सप्लोअर कसं करायचं. मॅडमने मगाशी सांगितलं, डिफरंट पोझिशनला करायला पाहिजे, मग तो फील येणार आहे जो पूर्वी येत होता, जो आता मिसिंग आहे. टोन कमी झाला आहे मान्य आहे, पण त्या पुरुषामध्ये इरेक्शन पण स्ट्रॉंग पाहिजे. तर त्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल असतात. आणि कुठल्या कारणामुळे प्रॉब्लेम आहे, डायबिटीजमुळे आहे, BPमुळे, त्या आजाराची पण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. वजन जर जास्त आहे, पोटमध्ये येते ना, ॲक्च्युअली आपल्या वजनाच्या म्हणजे एक्स्ट्रा 13 kg यू विल लूज 1 इंचेस ऑफ पेनिस साईज. दर एक्स्ट्रा 13 किलो मागं तुमच्या पेनिसचा साईज 1 इंचाने कमी होतं. आता त्यांनी पोझिशन घेतली आहे मेल ऑन टॉप, हे पोटमध्ये येणार आहे ना.
ते पेनिस पोचणार कसं व्हजायनापर्यंत? फीलच नाही होणार आहे ना, सरळ सरळ आहे ना. त्याच्यासाठी वेगळं काही खूप साऱ्या गोष्टी घडल्यात हे सांगायची गरजच नाहीये, कारण एजिंग ह्यांनी सांभाळलंच नाहीये. फास्ट वजन वाढते, ते पेनिस त्यांचं पोचणारच नाहीये तिथपर्यंत. किंवा ह्यांना डायबिटीज झालेला आहे, ह्यांना इरेक्शन स्ट्रॉंग येणार नाहीये, सेन्सर्स नाहीयेत तिथं. फिमेलमध्ये सुद्धा काही डिसीज ॲड झाले आहेत किंवा त्यांचं लुब्रिकेशन त्या ठिकाणी कमी आहे. तर तो जो सेक्स होणार आहे तो त्या क्वालिटीचा होणारच नाहीये. किंवा मग टाईम, बऱ्याचदा बायकांना सांगायचं असतं, की ह्यांचं फील होत नाही म्हणजे काय, की कदाचित ह्यांचं अर्ली इजॅक्युलेशन पण होते. कमी वेळासाठी ते तिथं आल्यावरती तो फील मिळणारच नाहीये. त्यासाठी त्यांचं जर काही इजॅक्युलेशन प्रोलॉंग झालं, जास्त वेळ चाललं, वेगवेगळ्या पोझिशनला चाललं, तर मग ते जाणवेल. तर कारणानुसार मग तो संदर्भ लावू शकता, की ॲक्चुअली लूज आहे, काय आहे, ते तुम्ही डॉक्टरांशी येऊन कन्सल्ट करून भेटून तुम्हाला कळेलच. सो फिमेलचा प्रश्न आहे. माझा नवरा जवळ येऊच नाही असं मला वाटतं. खरं तर माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण तो जवळ आला की मला त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवावं लागेल आणि ते मला आता नको वाटतंय. मला त्यामुळे चिडचिड होते आणि मग मला असं वाटतं की त्यांनी जवळच येऊ नये. सो हे असं वाटणं स्वाभाविक आहे का? किंवा मी यावर काय करू शकते? ॲक्च्युली ना बायकांमध्ये असं असं वाटण्याची किंवा डिझायर कमी होण्याची ना मेजरली एक 3-4 प्रकारची कारणं असतात. आता त्यांनी वय वगैरे मेन्शन नाही केलं, पण वय किंवा तुमच्या वयाची कुठली फेज आहे याच्यानुसार सुद्धा हे होतं. आता समजा तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा डिलिव्हरी झालेली असेल तरी कमी होऊ शकतं. तुम्ही पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये असाल तरी होऊ शकतं. तुम्हाला काही आजार आहेत, जसं थायरॉईडचा त्रास आहे किंवा काही सायकोलॉजिकल इश्यूज आहेत, त्याच्यासाठी तुम्ही औषधं घेताय, हायपरटेन्शनची औषधं घेताय, ह्याने सुद्धा डिझायर कमी होतो. अँटीसायकोटिक घेताय, त्यानं डिझायर कमी होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून असं काही नसताना सुद्धा डिझायर जेव्हा कमी होतो ना, तर त्याच्यासाठी मेनली एक 3-4 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं काय, पुरुषांचं बऱ्याचदा कसं असतं, तो आला, त्याने केलं आणि तो झोपला. म्हणजे काय, ते येणार, इरेक्शन आलं की सेक्स करणार, सेक्स झाला की दुसरीकडे तोंड करून झोपून जाणार. याचा सरळ साधा अर्थ काय, नो स्ट्रिंग्स अटॅच्ड. अशाच पद्धतीने वागता ना तुम्ही. मग जर तुमच्याकडून स्ट्रिंग्ज अटॅच नसतील तर तिला तिथून स्ट्रिंग अटॅच वाटणार कुठून? तिला स्ट्रिंग अटॅच्ड आहेत असं वाटण्यासाठी तुम्हाला दिवसभर तिच्यासाठी कनेक्टेड राहणं, तिच्याशी, तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी बोलणं किंवा इवन सेक्स करताना सुद्धा तुला काय हवंय, तुला आवडलं का, ह्या गोष्टी विचारणं आणि त्याप्रमाणे काही गोष्टी करणं ह्या व्हायला पाहिजेत ना. ह्या नाही होत. मग मग तिला असं वाटतं की मी काय फक्त स्लीपिंग पिल आहे का तुमच्यासाठी? मला नाही होत इच्छा. गरज वाटली, आला, काम केलं आणि गेला निघून. नाही होत मला इच्छा. दुसरं असतं, की आपल्याकडे ना पुरुषांना बायकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग काय आहे माहिती आहे का? तिला टोमणे मारायचं किंवा तिला काहीतरी वाईट बोलायचं. आणि बायका इमोशनल असतात, हर्ट होतात आणि मग खूप साऱ्या गोष्टी मॅनेज होतात. म्हणजे तिला काहीतरी असं बोलायचं, की ती जे करतीये तिनं ते सोडूनच दिलं पाहिजे. पण ह्या गोष्टी आहेत ना बायका विसरत नाहीत कधी. की मला माझा नवरा त्यावेळी असं बोलला होता. बायकांचा तो कप्पा ॲक्टिव्ह असतो, की हो, बँक असते. ह्या सगळ्या गोष्टी त्या अशा ना ठेवतात डोक्यात आणि ते एका लेव्हलच्या पुढे गेलं ना, की तिला ज्या वेळी तिचा पार्टनर तिच्या जवळ येतो, त्या वेळी ते इन्स्टन्सेस आठवतात अगदी जसेच्या तसे आणि मग तिच्या मनातून नाही, हा माणूस माझ्याशी असा वागलाय, मला नाही आहे इच्छा याच्यासोबत. म्हणजे या लेव्हलपर्यंत कधी-कधी पुरुष बोलतात, की तुझी ना लायकीच नाहीये. नाही काढायची कधीच तुमच्या बायकोची लायकी. ती कमवत जरी नसेल, तरी तुम्ही जे करताय ना, त्याचं बॅकग्राऊंड अख्खी ती सांभाळत असते. आणि तो पुरुष जेव्हा तिला म्हणतो, की तुझी लायकी नाहीये, तेव्हा ते तिला खूप हर्टिंग असतं. इतक्या वाईट पद्धतीने जर तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही बोलून गेलात, नंतर कदाचित तुम्ही सॉरी पण म्हटलात, पण ते ना तिच्या डोक्यातनं जात नाही. ह्या गोष्टी बायका लक्षात ठेवतात आणि मग जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा त्यांना ती इच्छा होत नाही. आणि अजून तिसरी गोष्ट, की जर तिला ते करताना पेन होत असेल, हं. तर तिला जर पेन होतंय आणि ती जर सांगतीये, की मला पेन होतंय, तर त्या पद्धतीने त्याला हँडल करणं हे पण पुरुषाला जमलं पाहिजे. तुला पेन होतंय, पण मला करायचंय, आपण करूया, असं म्हणून तुम्ही तसंच कंटिन्यू करत राहिलात, तरीही बायकांना प्रॉब्लेम होतो. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. बायकांचा डिझायर जो असतो ना, तो ह्या सगळ्याच गोष्टींवर आहे. आणि नवीन जनरेशनमध्ये अजून एक फॅक्टर ॲड झालाय, प्रेग्नन्सीचं फिअर. म्हणजे आता काय आपल्याला माहिती आहे, की एक बाळ म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. मग प्रेग्नन्सी जर राहिली,
तर ती प्रेग्नन्सी नको असेल तर ती काढून टाकण्याची जबाबदारी पण त्या स्त्रीवरच येते. कारण प्रेग्नन्सी तिच्याच शरीरात राहणार आहे, म्हणून प्रेग्नन्सी राहू नये म्हणून जी काळजी घ्यायची ती पण तिनेच घ्यायची. बाळ जर झालं तर त्याचं सांभाळायचं काम पण तिनेच करायचं. पुरुष कुठेच जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत. मी जर कॉन्डोम वापरला तर माझं इरेक्शन जाईल किंवा मला ते आवडत नाही, हे एवढंच कारण देऊन पुरुष याच्यातून बाजूला होतात. मग प्रेग्नन्सी राहू नये म्हणून IPL कोणी खायची? बाईने खायची. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ राहू नये म्हणून कॉपर्टी सारखे उपाय कुणी करायचे? बायकांनी करायचे. ॲबॉर्शन करायचं कुणी करायचं? बाईने करायचं. बाळ राहिलं त्याचं संगोपन कुणी करायचं? आणि हा फॅक्टर काहींच्या बाबतीत इतका जास्त असतो, म्हणजे पेशंट येतात माझ्याकडे, मॅडम मला ना आठवत पण नाही आहे मी किती वेळा 20-25 वेळा IPL खाल्ल्यात, माझे 2-3 ॲबॉर्शन्स झालेत आणि आता हा माणूस माझ्या जवळ आला ना की मला असं वाटतं की अरे नाही हात मग काहीतरी होईल, बाळ राहू शकतं, मला भीती वाटायला लागते आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यानं माझ्या जवळच येऊ नये. मग ह्या गोष्टी पुरुषांना सांभाळाव्या लागणार आहेत. बरोबर. कारण हे प्रेशर आहे ना, तुम्ही एका बाळाचं किंवा प्रेग्नन्सीचं प्रेशर फक्त बाईच्या अंगावर टाकून मोकळे नाही होऊ शकत. मग इथे त्या दोघांनी ह्या गोष्टी बोलणं आणि त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करणं, म्हणजे दोघांनी मिळून कॉन्डोम वापरण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही द्यायला पाहिजे की तुम्ही ते कॉन्डोम वापरणं किंवा कॉन्डोम वेअर करणं पार्टनरला, ह्याच्यामध्ये फिमेल पार्टनरने सपोर्ट करायला पाहिजे आणि मेल पार्टनरने ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कॉन्डोम वेअर करणं हे तुमच्या फोरप्लेचा भाग झाला पाहिजे आणि ह्या गोष्टी म्युच्युअली व्हायला पाहिजेत, कुणाला फोर्स नाही करायला लागला पाहिजे. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा तिचा डिझायर येऊ शकतो ना जागेवर. पण मग ह्या कारणांमुळे बायकांना डिझायर नाही किंवा मला अजिबात इच्छा होत नाही त्या माणसाच्या जवळ पण जाण्याची, ह्या कंडिशन्स येतात. पण मग तुम्हाला हे मागे जाऊन शोधावं लागेल की असं काय काय झालंय. अशा गोष्टी तुमच्यासाठी तुम्ही सोडून दिलेल्या असतात, वाद झालेले किंवा हे बायका सोडत नाही, तर त्याला बोलून सॉर्ट आऊट करणं आणि मग आता आपण नव्यानं सुरुवात करूया, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पुढच्या आयुष्यात जगूया, असं करून तुम्ही तुमच्या पार्टनरचा डिझायर परत नॉर्मलला आणू शकता. हां, एवढं सगळं करून पण जर तिचा डिझायर जर नॉर्मलला येत नसेल तर मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहेत, तुम्ही क्लिनिकला येऊन भेटा, मग तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. बऱ्याचदा बायकांना ट्रीटमेंट द्यायला जरी आम्ही लागलो ना, पण त्यांच्यामध्ये तो जो इमोशनल ग्लिच असतो तो जर गेला नाही ना तर ट्रीटमेंटचा फायदा होत नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिलेचं आहे, पण तिचं असं मत आहे की लग्नानंतर जेव्हा आम्ही फिजिकल झालो तेव्हा मला दुखत होतं इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या हस्बंडला पण तितकाच त्रास होत होता आणि दुखत होतं. तर हे असं होणं नॉर्मल आहे की त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे? ॲक्च्युली जेव्हा ते हनीमूनला गेले किंवा त्यांची ती पहिली रात्र होती, या प्रश्नातून सरळ सरळ दिसतंय की दोघांचाही फर्स्ट अटेम्प्ट होता. म्हणजे फिमेलमध्ये जे आहे कॉमन लोकांना माहिती असतं की पहिल्या ह्याला पेन होतं, पण आता ती असं म्हणते की तिच्या पार्टनरला पण पेन होते. तर ते जे पेन आहे त्या टोकावरती, म्हणजे हे जे पेनिस आहे त्याच्यावरती फोरस्किन असते. फोरस्किन म्हणजे टोकावरची स्किन. तर ती जी स्किन आहे ती वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून जवळपास 90% पुरुषांमध्ये पाठी जायला लागते. तर बेसिकली आता त्यांच्यामध्ये जी ती स्किन आहे ती टाईट असणार आहे, त्याला आपण म्हणतो फिमोसिस. तर हे जे फिमोसिस आहे, ही टाईट स्किन जेव्हा ते ॲक्च्युली व्हाजानामध्ये एंट्री करायला जातात ना, तर आता त्यांची व्हाजाना पण टाईट आहे, ती व्हाजानिस्मस म्हणतो आपण त्याला. तर त्या केसमध्ये जेव्हा हे एंट्री करायला जातात ती स्किन पाठी ओढली जाते, फॉरवर्ड मुवमेंट असते पेनिसच्या हेडची आणि मग त्यावेळेस मागं जाताना ती स्किन जर टाईट असेल तर त्या ठिकाणी पेन होणार किंवा ती कट होणार. तर कट होताना म्हणजे आमच्याकडे असे खूप सारे असे केसेस येतात की ते हनीमूनला गेले तिकडं मनालीला गेल्यानंतर मग ते असं झालं की त्या हजबंडचं जे ती जी स्किन आहे ती कट झाली किंवा खाली एक फ्रेन्युलम म्हणून असतो जोड. फ्रेन्युलम म्हणजे काय, आपली जी जीभ आहे, जीभ खाली जी टच आहे खाली जोड आहे तो. सिंपल ही जी फोरस्किन आहे खालच्या बाजूने पेनिसला जोडलेली त्याला फ्रेन्युलम म्हणतो. तर तो पहिला सेक्स करताना स्किन मागं जाताना तो फ्रेन्युलम कट होऊ शकतो, त्याला आपण नॅचरल फ्रेन्युलम टिअर म्हणतो, कट होणं, किंवा ती स्किन टाईट असेल तर ते कट होणं. पण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. दॅट इज अ बेसिक सेक्स एज्युकेशन की पुरुषांनी जवळपास म्हणजे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून ती स्किनची तो पुरुष जो आहे म्हणजे मुलगा वयाच्या 2ऱ्या वर्षी स्किन थोडीशी हलायला सुरुवात होते. पॅरेंट्सने नंतर हळूहळू त्या वयाच्या टप्प्यावर त्यांच्याकडे लक्ष देणं अपेक्षित असतं की जी 15-16 वर्षी गेल्यानंतर इझिली मागं जायला लागते. मग ती जर जात नसेल तर त्यांनी डॉक्टरांना येऊन भेटायला पाहिजे. कारण ऐन वेळी जेव्हा ते ॲक्च्युली सेक्स करायला गेलेत पहिल्या रात्रीचा
तर त्यावेळेला त्यांनाही माहिती नव्हते की त्यांची ती स्किन टाईट होती. तर म्हणून त्या केसमध्ये फिमोसिस असल्यामुळे ही स्किन कट झालेली असेल. पण प्रॉब्लेम हा होतो की ह्याच्यामुळं आता पुढच्या भेटीच्या वेळेस त्या पुरुषाच्या डोक्यामध्ये टेन्शन असणार आहे की मी जवळ गेलो की पेन होते, मग आता मी जवळच नाही जाणार आहे. किंवा ती स्किन कट होते किंवा तिथनं ब्लड येते, मी आता जवळच नाही जाणार आहे. बायकांच्या मनात भीती बसली, पण बायका पॅसिव्ह पार्टनर आहेत. पुरुषांच्या मनात भीती बसली तर ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन. पुढच्या वेळेस ते जेव्हा जवळ जरी गेले तरी त्यांचं ब्रेन आणि पेनिस सिंक नाही होणार आहे. कारण डोक्यात येतं, अरे ह्यावेळेस पण पेन होईल, ह्यावेळेस पण दुखेल. मग त्यांचं त्या दुखण्याकडे लक्ष असतं. तिकडं ते प्लीजर जे मिळतंय, जो फोरप्ले चालू आहे, तिकडं लक्षच नसतं आणि मग इरेक्शन येत नाही. बऱ्याचदा ह्या केसमुळे सुद्धा अनकॉन्झ्युमेट मॅरेज म्हणजे फिजिकल पेनिट्रेटिव्ह सेक्स कंप्लीट नाही होत आहे. तर म्हणून जर असं काही होत नसेल किंवा ॲटलिस्ट वयाच्या 18-20व्या वर्षी तरी आपलं पेनिस स्वतःचं बघावं, स्किन मागं जाते की नाही जाते. तर ती जात नसेल तर त्याचं स्ट्रेचिंग करता येतं. सर्जरी प्रत्येक वेळी गरजेची नसते. कारण त्या टोकावरती पण सेन्सर्स आहेत, जी स्किन तिथं आहे तिथं. तर म्हणून डॉक्टरांना येऊन त्यांनी भेटायला पाहिजे. ॲटलिस्ट लग्न करायच्या आधी मी सांगेल प्रत्येक पुरुषांना, की जर का तुमची फोरस्किन म्हणजे पेनिसची स्किन मागं जात नसेल, रिट्रॅक्ट होत नसेल, तर ती मागं घेण्यासाठी प्रयत्न करा. जर नाही जाते तर डॉक्टरांना येऊन भेटा. कारण का तुम्ही स्वतःच्या फोरस्किनलाच जर कधी हात लावलेला नाही ना, ऐनवेळी सेक्स करायची वेळ येईल, तर तुमच्या पेनिस व्हाजायनाला टच करायचं जरी असेल, तर तुमच्या मनात भीती निर्माण होणार आहे, की त्या स्किनला टच झाल्यावर मला कसं तरी होतंय. ॲक्चुअली कसं तरी होणं म्हणजे सेक्स करण्याची इच्छा असणं पाहिजे, पण तिथं कसं तरी होणं म्हणजे ते ॲक्चुअली त्या पुरुषाला भीती आहे आणि त्या स्त्रीला मात्र असं वाटते, की अरे सगळ्या पुरुषांना फिमेलकडे पाहिल्यानंतर छान इरेक्शन येतं आणि पहिल्या वेळेलाच लगेच सेक्स होतो आणि ह्यांनाच का नाही होत आहे. म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडं फॅमिली येतात. आमच्या आयुष्यात तर आमचा पहिला सेक्स इतक्या इझिली झाला होता आणि ह्या पुरुषाला काय प्रॉब्लेम आहे बघा बरं. हा तर धडधाकड दिसतोय आणि तरी ह्याला इच्छा का नाही होते, म्हणजे ह्याच्यात काहीतरी कमी आहे. गोष्ट किती छोटी होती. फक्त फोरस्किनचा प्रॉब्लेम होता. ना त्याने सेक्स एज्युकेशन घेतलं, ना पॅरेंट्सने सांगितलं, पण प्रॉब्लेम अनकॉन्झ्युमेट मॅरेजपर्यंत गेला, कदाचित डिव्होर्सपर्यंत पण जाऊ शकतो. बाकी व्हजायनिझम जे आहे ते मॅडम सांगतील, की काय असतं नक्की पेन फिमेलमध्ये. बायकांमध्ये फर्स्ट टाइम सेक्स होताना जर त्यांना ऑलरेडी त्यांच्या डोक्यात असं असेल की हे केलं की मला पेन होईल किंवा ब्लिडिंग होईल, तर त्या ती जागा आकसून घेतात. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं ना, लग्नाच्या आधी मुलींना वाढवतानाच सेक्स ही वाईट गोष्ट आहे, ते चांगलं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही असं असतं. आणि लग्न झालं की आता ते रोज करा. आणि त्यात लग्नाच्या वेळी कुणीतरी भेटतं की जे सांगतं किंवा इव्हन डिस्कशनमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये मैत्रिणी पहिल्या वेळी केला होता ना तेव्हा पेन झालं होतं, मला ब्लिडिंग झालं होतं असं सांगतात. मग ह्याच्यामुळे मी ऑलरेडी डोक्यात ठेवलेलं असतं की हे करताना मला पेनच होणार आहे. मग माझ्या बॉडीचा हा नॉर्मल रिस्पॉन्स आहे की मला पेन होणार असेल तर माझी बॉडी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. बिकॉज ऑफ दॅट माझे मसल्स कन्स्ट्रिक्ट होतात आणि मग मला पेन होतं. मग ह्याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे मसल्स रिलॅक्स करायला शिकवलं जातं आणि कसं सेक्समध्ये परत ते रिलॅक्सेशन करून ते ओपनिंग प्रॉपर ओपन होऊन तुम्ही नॉर्मल सेक्स करू शकता हे शिकवलं जातं. त्याच्यासाठी औषधं दिली जातात. तर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. आणि बरेच जणांना माहिती नसतं की डॉक्टरांना भेटून या गोष्टी सॉल्व्ह होतात, त्यामुळे ते मे बी डॉक्टरांपर्यंत पोहोचत ऍक्च्युली नाही. ह्या प्रॉब्लेम्समध्ये हेच होतं की आपण ना ओपनली पार्टनरशी सुद्धा नीट बोलत नाही. तर डॉक्टरांचं- घरच्यांना सांगण्याचा तर अजून मोठा प्रश्न. ते काय विचार करतात. बरोबर. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेल आहे. त्यांचं असं मत आहे की माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आणि तिला आता सडनली असं वाटतं की मला ना शारीरिक संबंध ठेवताच येत नाहीत. हे तिला असं का वाटते माहीत नाही, पण अशा वेळी मग काय करता येईल किंवा हे असं का तिला वाटू शकतं? चांगला प्रश्न आहे हा. बेसिकली काय आहे ना, की ही जी काही डिलिव्हरी होते, तर म्हणजे पहिला महिना आपण त्याचे 3 ट्रायमेस्टर पकडू, 3-3 महिन्याचे कप्पे. पहिले 3 महिने फर्स्ट ट्रायमेस्टर, दुसरं 3 महिने Pregnancy. सेकंड ट्रायमेस्टर प्रेग्नन्सीमधले आणि तिसरं जे आहे ते थर्ड ट्रायमेस्टर. तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यांमध्ये काळजीपूर्वक सेक्स करायचा असतो, की जिथं ॲबॉर्शन व्हायला नको. कारण त्या ठिकाणी प्लासेंटा फॉर्म झालेला नसतो, वार फॉर्म झालेला नसते. त्यामुळे हार्मोन्स कमी असू शकतात. त्यामुळे ॲबॉर्शनचे चान्सेस असतात आणि हे डॉक्टरांकडनं पण सांगितलं जातं. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे मधले जे 3 महिने आहेत, 5व्या महिन्यापासून तर 7व्या महिन्यापर्यंत, तिथं असं आहे की ते तुम्ही चांगला सेक्स करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि परत शेवटच्या 3 महिन्यांमध्ये काळजीपूर्वक, कारण बाळाची ग्रोथ झालेली असते, पोट वाढलेलं असतं. मग शेवटच्या 3 महिन्यांमध्ये सेक्स कमी होतो. इव्हन काही कपलमध्ये असं आहे की पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये सेक्स कमी होतो किंवा होतच नाही आणि त्याच्यानंतर बायको जाते डिलिव्हरीसाठी. आपल्याकडे असं आहे की 3 ते 6 महिने म्हणजे मॅटर्निटी लिव्ह पण तशी आहेच आहे आणि तेवढी रेस्ट पण द्यायला पाहिजे. मग ह्या 6 महिन्यांमध्ये पुरुषांनी करायचं काय?
तर तो पुरुष काय करतो ना, की त्या 6 महिन्यांमध्ये मास्टर्बेशन चालू करतो. म्हणजे काय, स्वतःच्या प्लीजरसाठी. आणि पॉर्नोग्राफी पाहिली म्हणजे तो कंटेंट पाहतो. मग त्याला त्याची सवय लागते. ती सवय लागते आणि त्याच्यानंतर बायको येणार आहे आता. तर बायको जेव्हा येते हे खूप कॉमन आहे. म्हणजे लोकांना असं वाटेल, की अरे नाही हे क्वचित घडतंय. पण हे खूप साऱ्या कपलमध्ये घडतंय, की ॲक्चुअली जेव्हा बायको येते ना, ह्या पुरुषांकडनं चांगला सेक्स होत नाही. ते बाळ आहे 6 महिने ते वर्षभराचं समजा. आणि पुरुष जेव्हा तिथं सेक्स करायला जातोय, तेव्हा त्याला त्या फीलिंग्सच नाही राहत आहेत. कारण का बायकोचं जे काही रूप आहे ते पण बदललेलं आहे आता सध्याला. प्रेग्नन्सीमुळे काही चेंजेस झालेत आणि ॲक्चुअली ह्यांना सेक्सची सवय नाही. मी नेहमी सांगतो यूज इट ऑर लूज इट. पुरुषांनी असं आहे, की किमान आठवड्यातनं एकदा सेक्स करायला हरकत नाही. पण आता प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामुळे सेक्स थांबला होता आणि नंतर डिलिव्हरी झाली त्यामध्ये 6 महिने गेले. पण त्या पिरियडमध्ये त्यांनी मास्टर्बेशन वाढवलं. तर सगळ्यांना मला हे सांगणं आहे, की बायको डिलिव्हरीसाठी गेली म्हणजे तुम्ही मास्टर्बेशन करण्यासाठी मोकळे झाले असा त्याचा अर्थ नाही होत आहे. तुम्हाला करायचं जरी आहे, तर कधीतरी करणं ठीक आहे. महिन्यातनं एखाद्या दुसऱ्या वेळेस किंवा नाईट फॉल होणार आहे. आणि त्याच्यानंतर बायकोचं रूप जेव्हा बदललं आहे डिलिव्हरी झाल्यानंतर, कारण बायकोकडनं पण रिस्पॉन्स नाही, कारण त्यांचे हार्मोन्स बदलले थोडेसे बाळासाठी, ते नैसर्गिकरित्या आहे. मग बायकोचा रिस्पॉन्स तेवढा नाही आहे. बायकोचा रिस्पॉन्स नाही आणि ह्याला वाटते, की हे फक्त मलाच करायचंय. ती काहीही रिस्पॉन्स करत नाहीये. शी इज बिहेविंग लाइक अ डेड बॉडी. किंवा ती करते प्रयत्न, पण तो पूर्वीसारखा मला नाही वाटत आहे. आणि त्यामुळं तो पूर्वीसारखा म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदरचा फील त्याला येतच नाहीये. अराउजल नाहीये ना. सेक्सच्या ज्या स्टेप्स आहेत, पहिली स्टेप आहे डिझायर. मधल्या काळातली ह्याची डिझायर पॉर्नोग्राफी कंटेंटकडे गेली. त्यामुळे ती डिझायर आता पार्टनरसाठी नाहीये, कारण तिथं पॉर्नोग्राफीमध्ये त्याला मल्टिपल पार्टनर दिसले तिथं. मग ते अराउजल तिकडे येते. म्हणून लिबिडो नंतर जे अराउजल आहे, म्हणजे की ते सेक्समध्ये कन्व्हर्ट होणं, ते होत नाही. त्याच्यानंतर आहे इरेक्शन, हार्डनेस येणं. तो असं वाटतं त्याला, की मला जो हार्डनेस त्या प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी येत होता, मला तेवढा येत नाहीये. मग त्याचा कॉन्फिडन्स अजून कमी होतो. आणि पेनिट्रेशनला गेल्यानंतर त्याला जे तिथं सुख मिळणार आहे, आता लुब्रिकेशन थोडं कमी असणार आहे, कारण लॅक्टेटिंग मदर आहे ना, बाळ आता सध्या दूध पिते आईचं. तर म्हणून इस्ट्रोजेनिक इफेक्ट तेवढा चांगला नाही आहे, लुब्रिकेशन कमी आहे. आणि म्हणून तो जाताना तिथं गेला तरी त्याला ते प्लीजर नाही मिळत आहे, म्हणून त्याला वाटतं, की एकतर माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, नाही तर हिच्यामध्ये काहीतरी कमी आहे. मग बऱ्याचदा कपलचं असं असतं, की मग आम्ही सेक्स नाही केलेला आहे, मग आम्ही ॲक्च्युअली सेक्स डिलिव्हरीनंतर कधी चालू करायचं आहे? 3 महिन्यानंतर करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर का पार्टनर तशी रिस्पॉन्डिंग आहे तर 3 ते 6 महिने तुम्ही कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुमचा सेक्स चालू होणार आहे. अराउजल येण्यासाठी तुम्हाला पॉर्नोग्राफी कंटेंटची थोडीफार सवय लागली होती, तर तुम्ही थोडंसं मनात इमॅजिन करणं आणि तिथून ते रिस्टार्ट करणं. मध्ये जे मिस झाले होते 6 महिने, ते परत कॅचअप करून तिथून पुढे सुरुवात करणार आहे. आणि पार्टनरने सुद्धा प्रत्येक वेळी सगळा दोष म्हणजे फिमेलने मेलला नाही द्यायला पाहिजे. हे सगळं तुम्हीच करायचं आहे. मी नाही करणार आहे. तर मग त्या पुरुषाला परत टेन्शन येतं, की ॲक्चुअली आता हे होणारच नाही आहे चांगलं. मग ह्याच्यामध्ये गॅप पडायला लागतो, जो ॲक्चुअली फ्रिक्वेन्सी मेंटेन व्हायला पाहिजे. अशी पण डिलिव्हरीमुळं लहान बाळ असल्यामुळे फ्रिक्वेन्सी ते एकतर रात्रीचं झोपमोड करत असतं आणि मग ह्यांची झोप पण होत नसते. मग सेक्ससाठी अजून कुठं वेगळा वेळ देणार ना. मग हे सगळं करून परत अजून ऑफिसची कामं आणि हे ते सगळं. मग ह्याच्यामध्ये वेळ मिळत नाही. मोठा गॅप व्हायला लागतो. सेक्समध्ये मोठा गॅप झाला, की प्रॉब्लेम चालू झाला. म्हणून एकतर गॅप मेंटेन करायचा आहे, तर तो ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 2-3दा तरी चालू करा. बाळ वर्ष दीड वर्षाचं झालं, की तुम्ही कॅज्युअली आठवड्यातनं 2-3 वेळा करू शकता. मग त्यावेळेस इंटिमसी अजून एक्सप्लोर होईल. पण तुम्ही जर म्हटले, की नाही मी 1-1.5 वर्ष शांत बसेल, मग तर जे चाललंय ना ते पण नाही होणार आहे. अशा चुका नाही करायच्या. आणि तरीसुद्धा होत नसेल, तर काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्यासाठी. कारण जसं वय पुढं जातं सगळ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. सो डॉक्टरांना येऊन भेटू शकतात. सो मेलचा क्वेश्चन आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की माझं वय 35 आहे आणि आजपर्यंत मी कधीच सोबत संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे आता मला संबंध ठेवायला भीती वाटते आणि लग्नच करू नये असं वाटतं. तर यावर आता काय उपाय आहे? मी काय करू? हा प्रश्न येणं अपेक्षितच आहे, कारण वय 35शीला गेलेलं आहे. 35शीला गेल्यानंतर ज्या माणसाने आजपर्यंत कधीही फिजिकल रिलेशनशिप किंवा कदाचित एक बेसिक रिलेशनशिप पण एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे आणि 35शीला गेल्यानंतर त्यांना आता बाकीची उदाहरणं दिसत आहेत, की एखादा माणूस जेव्हा 35शीच्या वयात जातो, की लग्न करतो, त्यावेळेस ऐकायला मिळतं, की डिवोर्स होत आहेत किंवा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट येत आहेत. तर भीती वाटणार आहे ना, कारण तोपर्यंत म्हणजे 25शी पासून 35शी पर्यंत त्यांनी खूप साऱ्या मित्रांचे वगैरे अनुभव पाहिलेले असतात. आणि मग मात्र दडपण येतं, की ॲक्चुअली आता माझं निम्म आयुष्य संपलंय. आपण 70-80 पकडू, की जिथपर्यंत आपलं आयुष्य असतं आणि आयुष्यामधला चांगला सेक्स ज्या वयात करायचा असतो, ते वय ऑलरेडी निघून गेलेलं आहे. आणि स्वाभाविक आहे, की मग आता असं वाटतं, की जी कोणी पार्टनर मिळणार आहे, तिला मी सॅटिस्फाईड करू शकेल की नाही करू शकेल. ते हा विचार नाही करत आहे, की माझं तिच्याबरोबर रिलेशनशिप किंवा बॉन्डिंग कसं असणार आहे.
ते प्रत्येक वेळी पेनेट्रेटिव्ह सेक्सबद्दलच विचार करत असतात. का? कारण ते स्वतःला पण आता एक्सपिरियन्स करतात, की मला जे पूर्वी मॉर्निंग इरेक्शन यायचं. मॉर्निंग इरेक्शन म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर पेनिसमध्ये येणारा हार्डनेस. दिस इज अ क्लासिकल साइन ऑफ युअर गुड इरेक्शन. हे नैसर्गिकरित्या दिसतं, पण त्यांनी ते पण आता ते ऑब्झर्व्ह करतात, की मॉर्निंगला उठल्यानंतर माझ्या पेनिसमध्ये जो हार्डनेस येत होता, तो मला आता येत नाहीये आणि त्याबरोबर माझ्या मित्रांचे अनुभव जर मी ऐकले, तर हे भयानक आहेत. मग आता मात्र माझी डेअरिंग नाही होते, की मी लग्न करू की नाही करू आणि मग घरातले मात्र प्रेशराईज आहेत. करतायत सारखं किंवा तू का तयार होत नाहीये? त्यांच्या मनात पण संभ्रम आहे. मग ते आमच्याकडे येतात, की हं. डॉक्टर तुम्हीच सांगा, हा कॅपेबल आहे की नाही लग्न करण्यासाठी इथपर्यंत. म्हणजे एखाद्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं का? कारण त्याने वय क्रॉस केलेलं आहे. बरं, आपल्याकडं एक सरळ-सरळ आहे लग्न जमवताना एखाद्याचं वय पुढं गेलेलं असेल ना, तो किती चांगला आहे ह्याच्यापेक्षा ना त्यांच्या मनात त्याच्याबद्दल शंकाच जास्त निर्माण व्हायला लागतात, की काहीतरी दोष असल्याशिवाय एवढं वय पुढं नाही जाणार आहे. म्हणजे हे जे काही मागून येणारे, ऐकायला येणारे आपल्याबद्दलचे शब्द असतात ना, हे कधी चांगले नसतात आपल्याकडं. फॉरेन कंट्रीजमध्ये असं आहे, की तो त्याच्या मनाप्रमाणे कुठल्या पण वयामध्ये जाऊन तो रिलेशनशिपमध्ये जाऊ शकतो. इथं असं आहे, की 4 चौघं सामील असतात त्या लग्नामध्ये ना. आजूबाजूचे, मध्यस्थी सगळेच असतात. मध्यस्थीला टेन्शन आहे बाबा मी त्याच्यात पडलो आणि उद्या ह्याचं काही झालं कमी जास्त, तर त्याचे माझ्या अंगलट येणार आहे. मग तोही टेन्शन देतोय मध्यस्थीवाला, घरातलेही टेन्शन देत आहे आणि मग हा अजून जास्त टेन्शनमध्ये जाणार आहे. मला ह्या लोकांना नक्की सांगायचं आहे, की ठीक आहे, तुम्ही आता स्वतःला समजून घेतलेलं आहे, की तुमची स्ट्रेंथ आता तुम्ही ज्या वयात होते योग्य वयामध्ये निसर्गानं दिलेल्या 21 ते 29 त्या वयातली ताकद तुमची नक्की नाही आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही होत ना, की तुम्ही सेक्स नाही करू शकणार आहे. बरं तुम्हाला मिळणारी बायको काही 20 वर्षाची नक्कीच नसणार आहे ना, ती तुमच्या वयाच्या आजूबाजूचीच असणार आहे ना, तर ती पण ही समजून घेणारच आहे. तुम्ही प्रत्येक वेळी एक्स्ट्रीम विचार करताय, की माझ्या बायकोला माझ्याकडनं जर नाही झाला सेक्स, तर तिला काय वाटेल आणि कदाचित आमचा डिव्होर्सच होईल. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी एक्स्ट्रीमिटीचा विचार करताय, की माझ्याकडनं सेक्स नाही होणार किंवा माझी पार्टनर माझ्याकडनं डिव्होर्स घेईल. तुम्ही चांगला विचार करा ना. असं नाही की तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन काहीच येत नाही. काही ना काहीतरी तर पेनिसमध्ये हार्डनेस येतोय ना. बघा 4 गोष्टी असतात क्लासिकल साइन गुड हार्मोन्स असण्याचे. इफ देअर इज अ टोटली लॉस ऑफ इरेक्शन म्हणजे मॉर्निंगला बिलकुल इरेक्शन नाही आहे ना, असं तर नाही आहे. तुम्हाला काही ना काहीतरी हार्डनेस येतोय. टोटली लॉस ऑफ लिबिडो, बिलकुल सेक्सची इच्छा नसणं, असंही नाही आहे. काही ना काहीतरी आहे म्हणून तर तुम्ही लग्नाचा कुठेतरी विचार करताय. सेक्सची इच्छाच नसते तर तुम्ही लग्नाचा विचार करणारच नाही आहे ना. आणि तिसरी गोष्ट टू मच वेट गेन अँड यू कांट कंट्रोल इट. इतकं वजन वाढलंय की आता मी कमीच करू शकत नाही आहे किंवा इन्सोम्निया, रात्रीची झोप अजिबात न लागणं. ही 4 लक्षणं तुमच्यामध्ये ऑब्झर्व्ह करा. जर तुम्हाला वाटते की मी त्याच्यामध्ये येत नाही आहे, तर तुमचा हार्मोनल स्ट्रक्चर चांगला आहे. राहिला प्रश्न पार्टनर मिळण्याबाबतचा. कदाचित तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जे सर्कल आहे, तुम्हाला वाटते की ही व्यक्ती मला चांगली वाटते. तुम्ही बोलून बघा ना तिच्याबरोबर. ती तुम्हाला ओळखते आणि ती पण अनमॅरिड आहे. तुमच्या बाजूने पण कुठेतरी इनिशिएट करा ना. प्रत्येक वेळी काय पॅरेंट्सनेच लग्न जमवून द्यायचं आहे असं काही नाही आहे ना. म्हणजे तुम्ही काय वाट पाहताय की मॅट्रिमोनी किंवा पॅरेंट्स ह्यांच्याकडनंच माझं लग्न होणार आहे. आता माझी बाजूला कोणी व्यक्ती आहे तिच्याबरोबर फ्रेंडशिप करायची पण लायकी नाही आहे. इथपर्यंत तुम्ही पोहोचताय. एवढं पण स्वतःला कमी समजू नका. तुम्ही अजूनही 35शी मध्येच आहेत, की जिथं तुम्हाला हे सगळं नॅचरली करता येऊ शकतं आणि राहिला प्रश्न समजा ते नाही होणार आहे किंवा असं वाटतंय मनामध्ये त्याचे ट्रीटमेंट प्लॅन अवेलेबल असतात, काउन्सिलिंग अवेलेबल असते ना, सो एवढा निगेटिव्ह विचार करायची गरज नाही आहे. आता याच प्रश्नावर मला एक थोडक्यात सांगा, की सेम जर प्रॉब्लेम महिलेचा असेल, म्हणजे लेट लग्न केलं, तर तिच्या पण इच्छा वयानुसार कमी होऊ शकतात? बायकांना ॲक्च्युली इच्छा किंवा ह्याच्यापेक्षा पण ना मुलं होतील की नाही ह्याचंच टेन्शन सगळ्यात हं, जास्त हं, असतं. हं. कारण ॲज अ फिमेल मी पॅसिव्ह पार्टनर आहे ना. हं, हं, हं. मग माझं जरी लग्न झालं तरी मला ॲक्टिव्हली काही करायचं नसतं. त्यामुळे ते प्रेशर बायकांमध्ये फार अच्छा. नसतं. म्हणजे पण मला जे बाळ. प्रेशर हां, आहे हां, हां. की आता माझी 35शी क्रॉस झाली, आता मला बाळ होईल का? ओके. म्हणजे हा म्हणजे प्रश्न हा प्रश्न महिलांना. महिलांमध्ये ओके. जास्त पडतो. हां, ना हां, हां. की मी सेक्स केला तर मी करू शकेल की हं, नाही हं, करू हं, हं. शकेल. ओके. हा नाही पडत तो. सो नेक्स्ट क्वेश्चन मेलचंच आहे. तर त्यांचं असं मत आहे, की घरी मला फिजिकलची इच्छा नाही होत, पण माझी बाहेर गेल्यावर इच्छा होते. तर असं असं का होतं? हे सगळ्याच पुरुषांना वाटतं. हे स्वाभाविक आहे. निसर्गतः आपण तसं बनलेलो आहे. पुरुषांना मला नक्की सांगायचं आहे, तुम्हाला जे वाटतं ते चुकीचं नाही आहे. पण त्याला एक लिमिट असतं. ओके. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, तिथले काही नॉर्म्स आहेत. आपण काय जनावर नाही आहे, की उठायचं, सुटायचं आणि कुठेही चालू होऊन जायचं. असं नाही होऊ शकत आहे. आपण थोडीशी शिस्त ठेवली पाहिजे. आपल्या ज्या काही इच्छा निर्माण होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, दॅट इज अ पॉलिगॅमी. इव्हॉल्युशनरी म्हणजे जे काही आपण ह्या जगात आलोय, तर ते एक पुढची जनरेशन निर्माण करण्यासाठी. निसर्ग काय सांगतो, आम्ही तुम्हाला ना खूप इच्छा दिल्या आहेत.
तुम्ही त्याला एक्सप्लोअर करा आणि तुम्ही मॅक्सिमम बाळं तयार करा. म्हणून त्या इच्छा आहेत का? कारण पुरुषांना त्या इच्छा आणि ते स्पर्म हे आयुष्यभर बनत असतात. मरेपर्यंत, जोपर्यंत ह्या जगात आहे तोपर्यंत भलेही थोडंसं नंतर स्पर्म प्रोडक्शन कमी होतंय, पण ते स्पर्म बनणं चालू आहे. त्यामुळे त्या पुरुषांना त्या इच्छा दिल्यात. पण त्या इच्छा एक्झॅगरेट कुठं होतात? जेव्हा काहीतरी वेगळं पाहिलं की. पण वेगळं पाहणं म्हणजे लगेच त्या व्यक्तीबरोबर जाऊन सेक्स करणं असं नाही होऊ शकत आहे. हां, तुम्ही रस्त्याने चालले, तुम्हाला कुठेतरी काहीतरी वेगळं दिसतंय, एखादी फिमेल चांगली वाटते, तुम्ही तिकडं पाहिलं आणि तो विषय तिथंच क्लोज होतो. रिलेशनशिप हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इमोशन्स नावाचा प्रकार असतो, जो तुमच्या पार्टनरबरोबरच असणार आहे, म्हणजे वाईफ बरोबरच असणार आहे आणि ती कमिटमेंट आहे. ही जी कमिटमेंट आहे ती तुमच्या रिलेशनशिपला स्ट्रॉंग करणारी आहे. वय वाढायला लागलं, इच्छा थोड्या कमी झाल्या तरी त्या इतक्या कमी नाही होते की जिथं तुमचा सेक्स बंद होऊ शकतो. सेक्स असणारच आहे, पण तो तुमच्या पार्टनर बरोबरच करायचा आहे, हे तुम्हाला कंपल्शन आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे, ही मांडून घ्या. ह्याला एक्सक्यूज नाहीये काही. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ऍक्च्युली कसं असतं ना, जेव्हा तुम्ही बायको सोबत करता ना, तिच्या एक्सपेक्टेशनचं ओझं असतं. मला ॲज अ हजबंड तिथे परफॉर्म करता आलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा हे ओझं नसतं ना. तिथे तुम्ही त्या व्यक्तीसोबत असं कुठलीही दडपण न घेता ती गोष्ट एन्जॉय करता. म्हणजे तुम्ही ते इमोशन्स फील करता त्या व्यक्तीबद्दल जे काही वाटतं ते. हेच तुम्ही घरी करा ना. हवं तर तुम्ही तुमच्या पार्टनरला बोला, तू अशी ह्या पद्धतीचे कपडे घाल, अशी राहा, तू तुझ्या फिटनेसवर वर्कआउट कर, मला आवडतं, छान वाटतं, हे करा. म्हणजे ते जे दडपण येतं ना, की मी करायला गेलो आणि मला नाही झालं तर माझी बायको माझा विषयी काय विचार करेल. त्याच्यामुळे बऱ्याचदा जेव्हा पार्टनर बायकोकडे जातो तेव्हा त्याला तेवढे स्ट्रॉंग इरेक्शन्स किंवा ते नाही होतो परफॉर्मन्स. आणि तेच त्याला असं वाटतं की मला बाहेर मात्र हे परफॉर्मन्सचं प्रेशर नसतं ना, कारण मी रिलेशनशिपमध्ये नाही. तर मला अगदी लगेच म्हटलं तरी असं वाटतं की हा मला करायला पाहिजे असं वाटू शकतं. पण अगेन बाहेर तुम्हाला ह्या गोष्टींवरती थोडंसं ताळतंत्र ठेवायचं आहे. पण घरी आल्यावर तुम्ही ह्या गोष्टी चेंज केल्यात तर आणि बायकोशी स्पष्ट बोललात, तुमच्यामध्ये ते कम्युनिकेशन ठेवलं तर ते दडपण पण कमी होईल. पार्टनरकडून पण रिस्पॉन्स तसा मिळाला तर तुमच्या इच्छा पण तशाच पुढे पुढे तुम्हाला एन्जॉय करता येण्यासाठी सगळं ॲटमॉस्फिअर क्रिएट करता येईल. आपल्याच पार्टनरमध्ये नाविन्य शोधा, बाहेर नाविन्य शोधू नका. आपला जो पार्टनर आहे त्यांना वेगळे कपडे जे तुम्ही अपेक्षित धरता की माझ्या पार्टनरने तसं राहायला पाहिजे, एक्सक्लुझिव्हली बोला तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर. आणि ह्याच्या एकदम अपोजिट पण केस असते की आपण एवढं जरी म्हणतो की कमिटमेंट, तरी कमिटमेंट नसणारे लोक असतात की जे ॲक्च्युली बाहेर गेले तर ते मला सांगतात की डॉक्टर माझं बायकोबरोबर खूप चांगलं होतं, कारण मला तिथं भीतीच नाही आहे. पण माझी जी एक्स आहे बाहेर आता सध्याला, तर तिथं ना मला टेन्शन येतं, कारण ना मी तिथं आवर्जून जातो 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं जे काही आहे ते. मग ते कधीतरी जायचं असेल ना तर मला टेन्शन असते की मी एवढं सगळं सारवं करून, मी टाईम मॅनेजमेंट पाहून ऑफिस वगैरे सोडून मी तिकडं जातोय, फक्त त्या फ्रेमवर त्या टाईम पिरियडमध्येच मी करायला जातोय. आणि मला असं टेन्शन आहे की त्या टाईममध्ये जर नाही झालं तर. ॲक्च्युली तिथं ती व्यक्ती वेगळी आहे, तिचं शरीर पण वेगळं आहे. मी तर म्हणेल की तिथे अट्रॅक्शन पण पाहिजे, पण तिथे अँझायटी आहे की ह्या अर्धा एक तासात आपलं नाही झालं तर सगळं वेस्टमध्ये गेलं आणि ती जी पार्टनर आहे कदाचित ती मला सोडून देईल. बायको तर आहे माझ्याबरोबर, पण माझी ती जी बाहेरची पार्टनर आहे ती माझ्याबरोबर नाही राहणार. मग तो पहिलाच टेन्शनमध्ये, गाडी स्टार्ट केली की तिथूनच टेन्शनमध्ये की गेल्यानंतर नाही झालं तर काय होईल. म्हणून ही जी अँझायटी आहे ना माइंडमध्ये बसलेली, ही अँझायटी घरी पण असू शकते, बाहेर पण असू शकते. तर पुरुषांनी त्या प्रोसेसला करताना फोरप्लेला एन्जॉय करावं. पेनिस आणि ब्रेन सिंक व्हायला पाहिजे. ते जोडलं गेलं तर मला असं वाटतं घरी पण होईल चांगलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन मेलचंच आहे. त्याचं असं मत आहे की माझं बऱ्याच मुलींसोबत रिलेशन आहे आणि ॲट अ टाईम माझं सगळ्यांसोबत रिलेशन असतं, पण त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? स्वाभाविक आहे ना. मल्टिपल पार्टनर्स हे इतकं कॉमन व्हायला लागलं आहे ना आता, म्हणजे मेल, फिमेल सगळ्यांचंच. हे एक साखळी आहे. इथून इकडं, इथून इकडं, इथून तिकडं. म्हणजे हाईट म्हणजे एका दिवसामध्ये माझ्याकडे असे पेशंट येतात पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, की आता मी अनप्रोटेक्टेड करून आलोय. दिवसभरामध्ये दोघी-तिघींबरोबर. विशेष म्हणजे सकाळी पण, दुपारी पण आणि रात्री पण. आणि तिघींबरोबर पण मी अनप्रोटेक्टेड केलं. काय म्हणायचं ह्याला? मल्टिपल रिलेशनशिप दॅट इज अल्सो अनप्रोटेक्टेड विदाऊट कॉन्डोम. म्हणजे ह्यांना एच-आय-व्हीची पण भीती उरत नाहीये. इथपर्यंत ह्यांचे मल्टिपल रिलेशनशिप होत आहेत. मग तुम्ही मला सांगा, की जो एका दिवसामध्ये त्या 3 पार्टनरबरोबर विदाऊट प्रोटेक्शन केलंय,
त्या तिघीजणी अजून ट्रान्समिट करणार आहेत ना दुसरीकडं, स्वाभाविक आहे ना. बरं हिथं तर फक्त हा झाला पेनिट्रेटिव्ह सेक्स. ओरल सेक्सचं काय? ओरल सेक्स म्हणजे हाईट म्हणजे स्पामध्ये जातात हे. त्या ठिकाणी ह्यांना असं वाटतं की मी सेक्स करायला नाही गेलेलो तिथं, मी फक्त ओरल करून घेणार आहे. ती फिमेल जेव्हा ह्यांना ओरल करते, तर ती ओरल करताना हे जे STD आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, लैंगिक संसर्गजन्य आजार, गोनोरिया, क्लॅमायडिया, हर्पेज किंवा सिफिलिस, हे सगळे ट्रान्समिट होऊ शकतात, इन्क्लुडिंग HPV, की जे त्या ठिकाणी त्या फिमेलला ह्यांनी ओरल केलं किंवा ह्यांनी त्या फिमेलला ओरल केलं, म्हणजे जेनायटल्स, व्हाजायनल सिक्रेशन्स, पेनिस सिक्रेशन्स किंवा ॲनल सिक्रेशन्स, हे जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्यांच्या ओरल करताना, तर त्या ठिकाणी हे STD ट्रान्समिट होऊ शकतात. त्यामुळं मल्टिपल रिलेशनशिपमध्ये दुसरं पण असं असते की कॉन्डोम ब्रेकेज, तो कॉन्डोम फाटणं, तुटणं. 7% वगैरे चान्सेस आहेत 100रातले 7 लोकांमध्ये. ते तिकडनं आले की सर तो कॉन्डोम निघून गेला किंवा कॉन्डोम फाटला आणि आता मला टेन्शन आलंय. इतका घाबरलेला असतो, 2 दिवस त्याला झोप लागत नसते. इतका घाबरलेला असतो की आता माझं काय होईल. आणि इव्हन मॅरिड कपल, म्हणजे तो पुरुष लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तो बाहेर जाऊन हे सगळं काही करतोय. हाईट म्हणजे रस्त्यावरती उभे राहणारे, तुम्ही पाहिलं असेल आजकाल काही ठिकाणी की रस्त्यावरती अंधाराचा फायदा घेऊन हे त्या बाजूला उभे राहून त्या पुरुषांना तिकडे अट्रॅक्ट करतात. मग ते कोण असतात, ट्रान्सजेंडर असतात की ते काय असतात हे त्यांचं त्यांना माहिती. मग त्या ठिकाणी जाऊन हे पुरुष जेव्हा मल्टिपल, अगोदर कोणतरी येऊन गेलेलंच असतो, स्पाला पण तेच असतं, कोणीतरी तिथे येऊन गेलेला असतो आणि अशा मल्टिपल ह्याच्यामध्ये जेव्हा एक्सपोज होतात, चान्सेस आहेत तिथं की ते ट्रान्समिट होऊ शकतात. तर म्हणून खूप मोठी रिस्क आहे. मला हे सांगायचं आहे सगळ्या पुरुषांना, खास करून तर पुरुषांना, की तुम्ही कुठंही जाताय तर पहिलं प्रोटेक्शन वापरा आणि ओरल सेक्स करू नका, नाहीच करायला पाहिजे. तर राहिला प्रश्न मल्टिपल रिलेशनशिपचा दुसरा असा की त्यांना सवय लागते मल्टिपल फिमेल्सची, पुरुषांना. मग जेव्हा लग्न होते तेव्हा तर बायको एकच आहे, मग तिथं फील नाही येणार आहे त्या पार्टनरबरोबर एक, कारण सेम व्यक्तीबरोबर मग त्यांना इरेक्शनला पण प्रॉब्लेम येणार आहे. भलेही त्यांनी तिकडं प्रोटेक्शन वापरलेलं आहे, पण आता मात्र मल्टिपल पार्टनरची सवय लागली. किंवा लग्नानंतरच अजूनही मल्टिपल पार्टनर आहेत. स्वाभाविक आहे, तुम्ही बाहेरचं इन्फेक्शन बायकोला देणार आहे, हे ट्रान्समिट होणारच आहे. त्या बायकोचा काय दोष आहे ह्याच्यामध्ये? किंवा बायकांचं पण असं आहे, काही ठिकाणी मल्टिपल रिलेशनशिपमध्ये गेल्यात, मग त्या ठिकाणी नवऱ्याला पण ते इन्फेक्शन होणार आहे. म्हणून हे पहिलं तर टाळायला पाहिजेच मल्टिपल रिलेशनशिप. आणि त्यातून जी भीती निर्माण होणार आहे ती त्या दोघांसाठी पण असणार आहे. आणि राहिला प्रश्न तुमची सेक्स स्टॅमिना आणि स्ट्रेंथ, तुम्हाला स्वतःला तुमच्या पार्टनरबद्दल नेहमीच असं वाटेल की ही माझ्याकडनं तेवढी सॅटिस्फाईड नाही होऊ शकत आहे का, कारण तुम्हाला त्या पार्टनरबद्दल आता फीलच नाही राहत आहे मल्टिपल रिलेशनशिपमुळं. कुठंतरी थांबायला पाहिजे. इतकं मल्टिपल रिलेशनशिपच्या आहारी जाऊ नका की नंतर मग तुमची बायको पण तुमच्याबरोबर नाही राहणार. डेड एंड आहे, संपणार आहे हे सगळं. बरोबर. मल्टिपल रिलेशनशिपचा इमोशनल लेवलवर सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय असतो ना, ती व्यक्ती नंब होते. म्हणजे मी एकच गोष्ट खूप साऱ्या पार्टनर्स बरोबर केली, मला त्याचं कौतुक नाही राहत ना. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं असायचं ना, की अगदी लहानपणापासून एकच व्यक्ती डोक्यात असायची आणि त्या एका व्यक्तीसाठी वर्षानुवर्ष लोक थांबायची. मग लग्न झाल्यावर त्या व्यक्तीसोबत संसार चांगला होत होता, नाही झाला तर त्या व्यक्तीच्या आठवणीत पण जगत होती. आता काय होतंय, मी इतक्या साऱ्या व्यक्तींना ट्राय करून होते की मला एका व्यक्तीमध्ये माझं समाधान होईल असं वाटतच नाही. आणि समाधान होणं हे एका व्यक्तीकडून पॉसिबलच नाहीये, असा जो समज हळूहळू रूढ होत चालला. यामुळे तुम्ही एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये राहूच शकत नाही. जर जाण्याचा प्रयत्न केला तर तिथं तुम्हाला फेल्युअरचे चान्सेसच जास्त आहेत. त्यामुळे मल्टिपल रिलेशनशिपचा हा पण एक ड्रॉबॅक आहे. मल्टिपल रिलेशनशिपमधला अजून एक प्रॉब्लेम काय ना, ओरल सेक्स. लोकांना असं वाटतं की अरे आम्ही सेक्स नाही केला कारण आम्ही पेनिट्रेशनच नाही केलं. पण जेव्हा तुम्ही ओरल करता तिथे सुद्धा इन्फेक्शन ट्रान्सफर होतं ना. जिथं जिथं तुमचे बॉडी सिक्रेशन्स एक्सचेंज होणार आहे तिथं तिथं इन्फेक्शनचे चान्सेस हे असतातच. मग याच्यासाठी उपाय काय, जर मेल पार्टनर ओरल करत असेल तर त्यांना डेंटल डॅम वापरायचा. डेंटल डॅम म्हणजे एक कपडा येतो जो फिमेल जेनायटलवर ठेवून तुम्ही ओरल करू शकता. त्याने तुमची शक्यता कमी होते इन्फेक्शनवर. आणि जर मेलला करायचं असेल तर तुम्ही फ्लेवर्ड कॉन्डोम्स येतात, ते ओरल सेक्ससाठी वापरायचे असतात आणि त्याने तुम्ही हे इन्फेक्शन्स वगैरे प्रोटेक्ट करू शकता. सो ओरल सेक्स म्हणजे तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे इन्फेक्शनचं असं नाही. ओरल सेक्समध्ये प्रेग्नन्सी नाही राहणार,
पण इन्फेक्शन पसरू शकतात. त्यामुळे ते करताना सुद्धा काळजी घेणं, खास करून जे लोक मल्टिपल रिलेशनशिपमध्ये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो ओरल सेक्समध्ये सुद्धा प्रोटेक्शन वापरायला पाहिजे, की जे बऱ्याचदा मिस होतं. आणि सगळ्यांकडे. याच्यामुळे मोस्टली HPV जो व्हायरस आहे त्याचं सगळ्यात जास्त ट्रान्समिशन होण्याची शक्यता राहते आणि त्याच्यामुळे कॅन्सर्स होतात. आपल्याकडे ओरल सेक्सचं प्रमाण वाढलं आहे म्हणून थ्रोट आणि माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. इव्हन मेल्समध्ये सुद्धा त्याला हेच कारण आहे. तर ओके. त्याचे वॅक्सिन्स पण मिळतात, तर ते वॅक्सिन जे आहेत ते घ्यायला पाहिजेत. आणि बाकी जे ओरल सेक्समुळे होणारे गोनोरिया किंवा क्लॅमायडिया, तर तुम्हाला असं काही वाटलंय की त्या ठिकाणी प्रायव्हेट पार्टमधनं ॲबनॉर्मल पस डिस्चार्ज येतोय, थ्रोट कंजेशन आहे किंवा फीवर आहे, युरिनला त्रास आहे, तर तुमचं एक्सपोजर झाल्यापासून तुम्ही लगेचच डॉक्टरांना येऊन भेटायला पाहिजे. तसं त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण दुर्लक्ष जर केलं तर त्याच्यातून इन्फर्टिलिटी पण होऊ शकतं. म्हणजे तुमचे जे प्रायव्हेट पार्टचे ऑर्गन आहेत त्या ठिकाणी इन्फेक्शन अजून पसरतात. तर ते वेळीच लक्ष दिलं तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट आहे. तुम्ही वेळेत डॉक्टरांना येऊन भेटायला पाहिजे. बरोबर. आणि हे पुरुषांना पण लागू होतं आणि बायकांना पण. हां. जर तुम्हाला इन्फेक्शनची लक्षणं दिसत असतील, तिथे डिस्चार्ज आहे, इचिंग, इरिटेशन आहे, पेन आहे, बर्निंग सेन्सेशन आहे, तर तुम्ही वेळेत डॉक्टरांना भेटा. जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्ही डॉक्टरांना कसं भेटणार, नाही वाटत आहे, आमची प्रायव्हसी हे होती, तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करू शकता किंवा वेबसाईट पण आहे आमची ज्याच्यावरती इन्फेक्शनसाठी किट्स अवेलेबल आहे. वजायनल इन्फेक्शन किट आहे किंवा बॅलेनायटिस किट आहे. ते परचेस करून ट्रीटमेंट घेऊ शकता. फक्त जर जास्ती प्रमाण असेल, तुमचं इन्फेक्शन जर जास्ती वाढलेलं असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटणं. आणि जिथं रिस्क आहे काहीतरी वेगळं इन्फेक्शन मला होण्याची, तिथं मी एक्सपोजर नंतर विदिन 24 to 48 आवर्स ट्रीटमेंट सुरू करणं, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, हे महत्त्वाचं, हे कायम लक्षात ठेवा. आणि डॉक्टर संजय आणि कल्पना, तुमच्याकडे बरेच पेशंट्स असतील, फिमेल असतील, मेल असतील, बरेच जणांचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह पण केले असतील, वेगळ्या वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स असतील. मग ओव्हरऑल जे काही शारीरिक संबंधाबद्दलचे प्रॉब्लेम्स आहेत ते ट्रीटमेंटनी कवर झालेत आणि ते होतात. आणि त्यासाठी म्हणजे फर्स्ट स्टेप म्हणजे आता जसं की काही प्रॉब्लेम असेल तर लोक डिले करतात, बघूया आपण, टाईम घेऊया आणि नंतर तो प्रॉब्लेम मोठा होतो. तर त्या वेळेला ते डायग्नोज करणं किती गरजेचं आहे? तर कसं आहे की ह्याच्यामध्ये त्यांची हिस्ट्री घेतली जाते, कुठल्या कारणामुळे हे झालेलं असू शकतं आणि काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे की आपण मेल आणि फिमेल, म्हणजे आमच्या जे क्लिनिक आहेत पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये भोसरी आणि पिंपळे सौदागर या ठिकाणी आहे, किंवा आम्ही ऑनलाईन पण कन्सल्ट करतो. तर हे जे काही प्लॅटफॉर्म आहेत या ठिकाणी आम्ही त्या पेशंटची हिस्ट्री घेतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांना काय औषधांची गरज आहे ते प्युअरली नॅचरल मेडिसिन्स, म्हणजे प्युअरली आयुर्वेदिक मेडिसिन्स, ते किट्स आहेत आमचे, जिथं मेल फिमेल इंटिमेट किट्स आहेत. त्यांच्या प्रॉब्लेमनुसार ते त्या वेबसाईटवरती जाऊन पण ते मेडिसिन परचेस करू शकतात आणि ज्याचे काही साईड इफेक्ट नाहीत आणि ज्याचे रिझल्ट पण लॉंग लास्टिंग आहेत. तर हे सगळं careforcouples.com ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, की जे आम्ही ॲक्च्युअली कपल सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी ते प्रॉडक्ट आणि ती वेबसाईट बनवलेली आहे. आणि आजकाल तर हे जेन्युइन इश्यू आहेत की जे कॉमनली, कारण आपण सगळं मगाशी जो विषय मांडला की उशिरा लग्न होणं किंवा मग स्ट्रेस फॅक्टर, तर ह्यामुळं हे प्रॉब्लेम चालू झालेलेच आहेत. आणि ह्यासाठी नुसतं टेम्पररी सोल्युशन गरजेचं नाही. टेम्पररी म्हणजे जशी व्हायग्रा गोळी येते की तात्पुरतं खाल्ली आणि त्याच्यानंतर मग करायचं, तर असं नाही होऊ शकत आहे, कारण त्याच्यानंतर साईड इफेक्ट पण होतात. तर ह्या औषधांमध्ये बऱ्याचदा फिमेलला असं वाटतं लग्नाच्या वेळेस की त्याला तो प्रॉब्लेम आहे आणि मग त्यासाठी परमनंट सोल्युशन नाही आहे. तर असं काही नसतं. ह्यासाठी सोल्युशन असतं, त्याचे लाँग लास्टिंग पण रिझल्ट असतात आणि त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. उगाच डोक्यामध्ये आणायचं नाही की हा आजार कधीही बरा होणारा नाही. नथिंग टू वरी. सगळं काही आपल्याला ह्यातून बरं करता येतं. सो तुम्हाला त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट गरजेची आहे, जी आमच्याकडे अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये मॅडम डॉक्टर कल्पना एरंडे किंवा मी डॉक्टर संजय एरंडे, आम्ही जवळपास 20 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहोत, की जिथं आम्ही हे इंटिमेट किट्स आणि त्याबरोबर सेक्स एज्युकेशन किंवा कपल काउन्सिलिंग हे ह्या लेवलला डेव्हलप केलेलं आहे, की जिथं तुम्हाला नॅचरली विदाऊट साईड इफेक्ट हे सगळं आपण देऊ शकतो. फक्त पहिलं मला असा प्रॉब्लेम आहे हे ओळखा, ॲक्सेप्ट करा, योग्य ठिकाणी पोहोचा आणि दिलेली ट्रीटमेंट कंटिन्यू करा. आणि कारण- ट्रीटमेंट केल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. ओके. सो बिंदास्त राहा, रिलेशनशिपचंही टेन्शन घेऊ नका आणि होणाऱ्या रिलेशनशिपचंही टेन्शन घेऊ नका. ओके. ओके. तर तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर याची आता सध्या गरज आहे, कारण का याबद्दल इतकं ओपनली बोललं जात नाही. त्यासाठी तुमचे विशेष आभार. थँक्यू लोकमत Thank you, सखी टीम, लोकमत या सखी. ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.